नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राष्ट्रवादीला सुरुंग लागला आणि अजित पवार अख्खा पक्ष आपल्या सोबत आज घेऊन गेलेले आहेत. अजित पवारांनी ही घेतलेली आजची भूमिका उद्या कशा पद्धतीनं पुढे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरेल नाही ठरेल हा मुद्दा असतानाच या सगळ्या घटनाक्रमाची जनतेमध्ये काय प्रतिक्रिया उमटणार आहे हे सुद्धा तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या निमित्तानं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ घेणार आहोत. ते संदर्भ पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात केलं. मध्य प्रदेशात त्यांनी राजकीय नेता म्हणून स्वपक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी ठरवलं. त्या निमित्तानं जेव्हा भूमिका घेतली ती नरेंद्र मोदींनी घेतली. ती भूमिका मोदी बोलत होते म्हणजे संपूर्ण भाजपाची होती. ती काय होती ते ऐका. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता. आता या निमित्तानं आपल्याला चर्चा करावी लागेल की जे मोदी काल म्हणत होते त्यात जे प्रमुख आरोपी आहेत ते आज भाजप बरोबर येऊन पवित्र कसे झाले. पटकन याचं उत्तर मकरंद मुळे आपल्याकडून अपेक्षित करतो. या आजच्या निकालाचा भाजपाच्या प्रतिमेवर परिणाम होणं अपेक्षित आहे. असं आहे की मी सुरुवातीला आपण चर्चेचा हा मुद्दा घेतला होता तेव्हाही मी म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीनी समजून उमजून काही धोके पत्करून ह्या सगळ्या राजकारणाला भारतीय जनता पार्टी सामोरं जाते. आता 2024 ला लोकसभा जिंकणं आणि ती विक्रमी संख्येने जिंकणं हे भारतीय जनता पार्टीचं आहे. आता हे स्वाभाविक आहे की तेव्हाही पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर त्या प्रतिक्रिया किंवा अगदी एकनाथ शिंदेच्या बरोबर झालेल्या शपथविधीच्या प्रक्रिया आणि आजच्या घटनेच्या प्रतिक्रिया याचे काही ना काही पडसाद उमटतात. जो अतिशय पारंपरिक मतदार भारतीय जनता पार्टीचा आहे. एका अर्थाने एका विशिष्ट विचारधारेतनं जोडला गेलेला जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर ह्या सगळ्या घटनांचा काही प्रमाणात परिणाम होतो. थोडंसं त्याचं चित्र समाज माध्यमात काहीसं उमटलेलंही आहे. काही जे भारतीय जनता पार्टीचे म्हणून बालेकिल्ले मानले जातात. पण पिढी पण बदलतीये. म्हणजे जरी विचार बदलले नसले तरी पिढी बदलतीये आणि बदलणारी पिढी राजकारणाकडे अधिक व्यवहाराने बघतीये. कारण भावनेतनं राजकारण होतं असं काही झालेलं नाहीये. ते राजकारण व्यवहाराने करावं लागतं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एनडीए करता भारतीय जनता पार्टीने मुद्दे सोडले होते पण मोदींनी 2014 नंतर भारतीय जनता पार्टीचे जे कोर मुद्दे आहेत किंवा अगदी जनसंघापासून ते मूळ मुद्दे आहेत त्याच्याशी तडजोड केली नाही. त्यातलं 370 कलम रद्द झालं. आता राम मंदिर तयार होत आहे. समान नागरी कायद्याची चर्चा सुरू केलेली आहे. मकरंद मुळे थोडंसं थांबवतो. तुम्ही दोन मुद्दे मांडलेले आहेत. त्या दोन्ही मुद्द्यांवर आपल्याला आणखीन चर्चा करायची आहे. पटकन त्यातला एक मुद्दा उचलतो आणि जयंत माइंडकरांना विचारतो. माइंडकर, मकरंद मुळे सांगतात की आताची पिढी ही राजकारणाकडे अधिक व्यावहारिक दृष्टीनं पाहते. मला असं वाटतं पिढी पाहते की नाही याच्याच बरोबर राजकारणी कसे पाहतात. जो निवडून येतो तो आपल्या सोबत हवा या एकमेव निकषाच्या आधारे भारताचं राजकारण पुढे सरकत आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे 1977 ते 80 या काळात जेव्हा जनता पार्टी अस्तित्वात होती आणि 1980 ला पुन्हा जेव्हा इंदिरा गांधी वापस आल्या तेव्हा ज्यांना इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात जेलमध्ये टाकलेलं होतं, ज्यांच्यावर विविध आरोप केलेले होते असे अनेक समाजवादी नेते किंवा अगदी इंदिरा गांधींच्या विरुद्ध लढलेले वीरेंद्र पाटील कर्नाटकाचे हे पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले. आता मला ज्या प्रकारचा आता एक्झॉडस सुरू आहे महाराष्ट्रात किंवा इतर काही ठिकाणी, हा जो पर्टिक्युलरली महाराष्ट्रातला हा जो भाजपकडे जाणारा एक्झॉडस आहे तो पाहून मला 1980 ची आठवण होते. अगदी अगदी अशाच प्रकारे सगळेजण पुन्हा इंदिरा गांधींकडे येत होते. मोदी मोदी करत मोदींशिवाय पर्याय नाही, विश्वगुरु वगैरे सगळं म्हटलं जात आहे. या व्यक्तींच्याकडून अगदी बरोबर आहे
ज्या छगन भुजबळांना 2.5 वर्ष आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागली. जी माझा प्रश्न इतकाच आहे, इतक्या सहजगत्या छगन भुजबळ ज्यांनी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार एवढा मोठा प्रवास करून 50 वर्षांची राजकीय कारकीर्द पूर्ण केलेली आहे, ते आर्थर रोड मधला आपला प्रवास विसरू शकतात? हा एक कळीचा मुद्दा आहे. हा कळीचा मुद्दा याच्यासाठी आहे, वैजयंती कुलकर्णी आपटे आपल्याला उत्तर देतीलच, की छगन भुजबळ काय करण्याच्या बदल्यात विसरतील. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ही सगळी मंडळी जी भूमिका बदलतात, राजकीय दृष्ट्या अत्यंत विपरीत भूमिका एखाद्या क्षणाला घेतात, या प्रत्येकाला आपल्या कौटुंबिक कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीच्या पुनर्वसनाची चिंता असते. काय वाटतं आपल्याला? कौटुंबिक व्यक्तीच्या पुनर्वसनाची चिंता तर असतेच, पण अजून भुजबळ ही अतिशय ऍक्टिव्ह आहेत, कार्यरत आहेत राजकारणात आणि ओबीसींचा नेता म्हणून ते प्रभावीपणे वावरत आहेत. तर त्यामुळे त्यांना स्वतःच्या भवितव्याची सुद्धा चिंता नक्कीच आहे. आणि आता नुकतंच मोदींचे सगळे जे परदेश दौरे झाले, अमेरिकेनं त्यांना स्टेट गेस्ट म्हणून मान दिला, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोदींबद्दल जनमानसात त्यांची प्रतिमा अतिशय चांगली होते. आणि त्यामुळे ते जे म्हणाले की पवार खासगीत म्हणतात की 24 साली मोदीच येणार, मग आपण इथे राहून काय करणार, असं त्यांना कदाचित वाटलं असेल आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल. मला या निमित्तानं असं एक गमतीशीर विधान करावंसं वाटतं की भुजबळांना ही भीती जास्त आहे की आपल्याला परत नाशिकला उभं राहून पडायचंय का काय म्हणाल? बरोबर आहे. तेच मी आता म्हटलं की त्यांना स्वतःच्या भवितव्याची चिंता अधिक आहे, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. आणि आता जयंत जसं म्हणाला की पिढी बदलीमुळे, पण म्हणाले की राजकारण्यांची पिढी बदलली तशी मतदारांची पिढी बदलली, कार्यकर्त्यांचीही पिढी बदलली, आणि सध्याचं राजकारण आहे हे सत्तेसाठी राजकारण आहे. जे फडणवीसांचे निर्णय होत आहेत, जसं शिंदेंना फोडलं शिवसेनेतनं, जसं आता अजितदादा येऊन मिळाले, तर त्यामुळे फडणवीसांची प्रतिमा एखाद्या हिरो सारखी होतीये की गुगली टाकला आहे. गेल्या आठवड्यात आपण ऐकलं, पवारांनी म्हटलं गुगली टाकला आणि ह्यांनी म्हटलं की नाही, आणि पवारांच्या तोंडून त्यांनी सत्य वदवलं की गेल्या वेळेचा पहाटेचा शपथविधी हा पवारांच्या माहितीनुसारच झालेला होता, त्यांना माहिती होतं. आणि यावर मकरंद मुळेंचं उत्तर येत आहे. या सगळ्या वाटचालीमध्ये फडणवीसांच्या प्रतिमेबद्दल आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो मकरंद मुळे. गेले काही दिवस सातत्यानं फडणवीस विरुद्ध पवार असा सामना चालला होता. या सगळ्या सामन्यात आजच्या दिवसाला कोण कशा पद्धतीनं बदललं? हे केवळ फडणवीसांच्या प्रतिमेविषयी नाही बोलत, एक थोडा आणखीन वेळ घेईल. आपण लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवारांचं महाराष्ट्रातलं राजकारण किंवा महाराष्ट्र स्थान हे खूप मोठं आणि महत्वाचं असं चर्चेला गेलं, ते आहेही. पण त्यांना कोणी पराभूत करू शकत नाही, केवळ राजकारणाचं नाही तर त्यांना कोणीच आव्हानच देऊ शकत नाही. असा प्रयत्न आपण एक लक्षात घेतला पाहिजे, गोपीनाथ मुंडेंनी केला होता. संघर्ष यात्रेतनं एक मोठं आव्हान गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांच्या पुढे उभं केलं. पण अधिक चतुराईने ते आव्हान देवेंद्र फडणवीसांनी उभं केलं, आणि देवेंद्र फडणवीसांची 2000 म्हणजे ते सत्तेत आल्यानंतर एका विशिष्ट जातीय केले गेले, आणि त्यातून देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा जातीयवादी करण्याचा प्रयत्न केला गेला. पण अतिशय धूर्त खेळी, चतुराई, एकीकडे संघटनेतलं आपलं स्थान टिकवत, एकीकडे मतदारांमधलं आपलं स्थान टिकवत देवेंद्र फडणवीसांनी आज जे काही स्थान मिळवलेलं आहे, मला असं वाटतं की मगाशी जो प्रश्न आला होता भाजपच्या प्रतिमेचं काय, तर भाजपच्या मतदारातला एक मोठा गट आहे ज्याला ज्या वेळी शरद पवारांचं स्थान असं डळबळीत होतं, त्यांना जेव्हा चॅलेंज दिला जातो, आव्हान दिला जातो, धक्का दिला जातो, तो भाजपच्या मतदाराला आवडतो. आणि त्यामुळे आत्ताचं जे देवेंद्र फडणवीसांचं जे स्थान आहे ते त्यामुळे अधिक थोडंसं मोठं झालेलं आहे, अधिक एक पाऊल पुढे ते गेलेले आहेत, हे निश्चितपणे मान्य करावं लागेल. यातला एक कळीचा मुद्दा पटकन उचलतो. फार एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग मुद्दा मकरंद मुळेंनी अधोरेखित केला. तो असा आहे की ज्या वेळेला थेट शरद पवारांना आव्हान दिलं जातं आणि त्यांना परास्त केलं जातं, पराभूत केलं जातं, हरवलं जातं, त्या वेळेला भाजपचा कोर मतदार आनंदी होतो. बरं झालं धडा शिकवला, या स्तरांवर प्रतिक्रिया उमटत असतात. आता मग माझा वेगळा मुद्दा, तो जयंत माइंडकर आपल्यासाठी. पवारांना धडा शिकवला म्हणून भाजपचा जो मतदार आनंदी होतो, तो अजित पवारांबाबत सॉफ्ट का असतो? तो अजित पवारांच्या बाबत वेगळ्या पद्धतीचा विचार का करतो? याचं अगदी सरळ स्पष्ट एका वाक्यात उत्तर शेवटी अजित
यांचं आडनाव पवार आहे. जातीयवादी मी शब्द बोलत नाही. याच्या पलीकडे आपण समजून घ्यावं. शेवटी ते पवार आहेत आणि म्हणून त्यांच्या बाबतीत ते सॉफ्ट असतात. मुळात हा जो राग आहे पवारांच्या विषयी, एक प्रकारे दोघांच्या मध्ये भांडण लावायचं आणि आपल्याला फायदा घ्यायचा, असं एक सिंपल राजकारण भाजप सुद्धा इथे खेळतं. मोठ्या साहेबांना जेवढा त्रास होईल तेवढा, लहान जर का आले तर आपल्याकडे चांगलंच आहे, असे अनेक परिवार मी दाखवू शकतो की ज्या परिवारातला एक तरी शेअर आम्हाला द्या. म्हणजे जणू आणि त्या बिलकुल. जयंत परिवाराच्या माइंडकर, यातला एक पटकन मुद्दा वैजयंती कुलकर्णी आपटे यांच्यासाठी. वैजयंतीताई, आपण दीर्घकाळ पवार, राष्ट्रवादी, पवारांचं काँग्रेस सोबतचं वर्तन हे सगळं पाहिलंय. ज्या पद्धतीनं आता त्यांना उत्तर मिळालंय ते पाहता हे त्याच भाषेतलं उत्तर आहे का, की ज्या पद्धतीची राजकारणाची त्यांनी मांडणी आतापर्यंत केली, महाराष्ट्रात घर फोडण्याचे आरोप पवारांवर वारंवार होत गेले, हे सगळं त्यांनी जे जे काही केलं त्याच भाषेत त्याच पद्धतीनं त्यांना आता उत्तर मिळालंय? अगदी बरोबर आहे की पवारांचं राजकारण हे पहिल्यापासूनच फोडाफोडीचं राजकारण राहिलंय. 78 सालापासून जसं वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि स्वतः मुख्यमंत्री बनले, तेव्हापासूनचं त्यांचं हे राजकारण हे फोडाफोडीचंच राजकारण मानलं गेलं आहे. आणि त्यामुळे अगदी 14 साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा भाजप आणि शिवसेना युती फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता त्याच वेळेला. मात्र नंतर ते पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं. आणि 19 साली त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला की भाजप आणि शिवसेनेमध्ये दरी पडली तरच आपलं काहीतरी होऊ शकतं, हा जो त्यांचा मुद्दा होता तो त्यांनी 19 साली अंमलात आणला. आणि जसं मगाशी मी म्हटलं की आता सगळी पिढी बदलली आहे, राजकारण बदललंय, तसं भाजपची राजनीती सुद्धा बदलली आहे. भाजपचे नेते पण बदलले आहेत. की पूर्वी जेव्हा आपल्याला आठवत असेल की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लोकसभेमध्ये केवळ एका मताने त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांचं पंतप्रधान पद त्यांना गमवावं लागलं. परंतु आणि त्यावेळेला प्रमोद महाजनांसारखे खंबीर नेते तिथे होते, त्यामुळे एक मत वाजपेयींसाठी आणणं त्यांना काही कठीण नव्हतं. पण वाजपेयींनी सांगितलं असं काहीही करायचं नाही आणि ते राजकारणी होते, त्यामुळे ते तसं तेव्हा झालं नाही. परंतु यावर मकरंद मुळेंना बोलतं करावं लागेल. मकरंद मुळे, पटकन एका मिनिटात सांगा, आत्ताचा भाजप हा अटलजींचा भाजप नाही, तो मोदींचा आहे. याचा दुसरा अर्थ जशास तसं उत्तर देणारा हा भाजप आहे का? हो, राजकारणात तसं राहावंच लागतं ना, अन्यथा तुम्ही दीर्घकाळ विरोधी पक्षात बसून तुमचा अजेंडा कसा राबवणार? तुमच्या विकासाच्या संकल्पना, तुमची विकासाची ब्ल्यूप्रिंट ही सत्ता आल्यावर राबवता येते. त्यामुळे ठीक आहे की सातत्याने विरोधी पक्षात, आता बघा तीच भूमिका त्यावेळी एकनाथ शिंदेंनी घेतली, आज अजितदादांनी घेतलेली आहे. विकासाकरताच सत्तेचा सहभाग, हीच भूमिका मांडलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा प्रयोग भरपूर केले, एनडीए केलं, आपले मुद्दे बाजूला ठेवले. पण लक्षात असं आलं की आपल्या कोर मुद्द्यांवर जिंकता येतं, आपला मतदार आपल्याला अनुकूल असताना आपल्या भूमिका का सोडा? त्यामुळे 2014 आणि 2019 हे त्याचं खरं म्हणजे प्रतिबिंब उमटलेलं आहे भाजपच्या आशा आकांक्षांचं त्यातलं. त्यामुळे मुद्दा तत्वनिष्ठता, नैतिकता नाहीये, ती सोडली का धरली हा नाहीये. राजकारण बदलतंय आणि केवळ राजकारण बदल नाहीये, समाजकारण बदलतंय. अशा सगळ्या बदलांना सामोरं जायचंय आणि अशा सगळ्या बदलांना सामोरं जाण्याकरता जे जे काही आवश्यक आहे ते व्यापक अर्थाने, व्यापक हिताचं लक्षात घेऊन करावं लागतं. ठीक. मोदींनी हे केवळ 2014ला केलं असं नाहीये. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून मोदींनी जो काही एक अजेंडा गुजरातमध्ये राबवला, सातत्य, एकीकडे विकास आणि हिंदुत्व असं दोन्ही ते एकत्र घेऊन जाऊ गेले, सातत्याने यश मिळवलं. तोच प्रयोग त्यांनी 2014 आणि 2019ला केलेला आहे. ठीक. आणि आज विरोधी पक्षनेते किती काही म्हणू, किती सगळे एकत्र विरोधात येऊ, आज मोदींच्या अजेंड्यावर सगळ्यांना यावं लागतंय. मग तो अजेंडा अयोग्य, योग्य, या मोदींच्या अजेंड्याच्या अनुषंगानं एक जी चर्चा आपली मूळ मुद्द्यापासून सुरू झाली त्याच्या पुढच्या एका टप्प्यावर आपल्याला सगळ्यांना आणतो. आणि त्या निमित्तानं मला प्रश्न विचारायचा आहे तो जयंत माइंडकर यांना. जयंत माइंडकर, एका बाजूला नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्व आहे, दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी विरोधकांचं स्थान आहे. हे नरेंद्र मोदी विरोधक चाचपडत आहेत, त्यांना अजेंडा सापडत नाहीये असं अजित पवारांनी अधोरेखित केलं. आणि त्याचबरोबर अजित पवार हे सांगायला विसरले नाहीत की ते दिशाहीन आहेत. मला याच्यातल्या बिटवीन द लाईन्स तुमच्याकडून हव्या आहेत. एक पहिला मुद्दा, याचा सोपा अर्थ बारामतीच्या लोकसभेचा निकाल काय असेल हे आत्ताच आपण समजायचं का?
अगदी तसंच जर का उत्तर पाहिजे असेल तर त्याचं उत्तर मी हो देतो. याचं कारण असं आहे की लोकसभा इलेक्शन आता जवळपास 12 महिने दूर असताना मला वाटतं उदय सामंत यांना आता टीव्हीवर पाहिलं, आपल्याकडे दाखवलं की त्यांनी असं सांगितलं की आम्ही आता 3 पक्ष मिळून 45 जागा जिंकून आणू. याचा अर्थ असा ते बारामतीसह सर्व घेत आहेत. म्हणजे बारामतीला ते सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध अजितदादांना उभं करणार आहेत. हा खरा प्रश्न आहे. म्हणजे पुन्हा जो मघाचा प्रश्न जो वैजयंतीने सुद्धा सांगितला की घरात भांडणं लावण्याचा पवारांचा तो जुना 1978 पासूनचा तशा प्रकारचं भांडण हे घरात घेऊन जाणार आहेत का? तर मला तसं दिसतंय. ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण असं आहे की उत्तर प्रदेशच्या नंतर जर सर्वात कोणतं मोठं राज्य असेल तर अर्थात ते महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रात 3 पक्ष जर एकत्र राहिले असते तर भारतीय जनता पार्टी एकटी लढत देऊ शकली नसती. मनसे शिंदे गट यामध्ये तेवढी ताकद नव्हती. ठीक. राष्ट्रवादीची गरज ही आत्ताच्या सरकारला नाहीये. माझ्या दृष्टीने त्यांचं कॅल्क्युलेशन असं आहे, ही राष्ट्रवादीची रसद घेऊन आपण 48 पैकी किती जागा नेऊ शकतो लोकसभेमध्ये याच्याकडे लक्ष आहे. आणि पर्टिक्युलरली बारामती ते डिफीट करू शकतात का आणि तिथे कुटुंबातच कलह लावून डिफीट होऊ शकतो का, हे कॅल्क्युलेशन निश्चितपणाने आहे. आणि आपल्याला असं सुचवायचं दिसतंय. मकरंद मुळे आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर वैजयंती कुलकर्णी आहेत, त्यांनाही पटकन बोलतं करू. जयंतरावांना असं सुचवायचं दिसतंय वैजयंतीजी की बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव शक्य आहे. आजच्या पातळीवरच्या बदलानंतर तर तो निश्चित आहे. नाही, अगदी असंच म्हणता येणार नाही आपल्याला, कारण बारामती ही पवारांची कर्मभूमी आहे, स्वतः पवारांची. त्यामुळे त्यांच्या मुलीला पराभूत करण्यासाठी किती मतदार तिथे तयार होतील हा एक कारण एक बेस आहे, पवारांचा बेस आहे. आणि अजितदादांची आत्ताची भूमिका बघता, लक्षात घेता ते स्वतः तिथे उभे राहतील का नाही हा पण एक मुद्दा वेगळा आहे की ते खासदार म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहतील किंवा नाही. कारण त्यांना इंटरेस्ट जास्त महाराष्ट्रामध्ये आहे असं त्यांनी मध्येच बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुठला कोण उमेदवार आहे त्याच्यावरच त्या मतदारसंघाचं भविष्य अवलंबून आहे. पण भाजप गेले काही दिवसापासून त्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करते आणि ह्यावेळेला तरी पराभव तिथे पवार कुटुंबियांचा व्हावा यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. हे नक्कीच या मतदारसंघाच्या अनुषंगानं मग पवार कुटुंबियांच्या बाबत एका आणखीन मतदारसंघाची चर्चा करावी लागेल. ती आहे मावळची. गेल्या वेळेला इथे पार्थ पवार उमेदवार होते. पार्थ पवारची आताची स्थिती काय हेही आपल्याला तपासावं लागेल. आणि त्याच्या वडिलांना जी चिंता आहे की आपल्या पोराचं राजकीय करिअर सुरू कधी होणार, त्या चिंतेची उत्तरं ही आजच्या अनुषंगानं पाहायला हवीत का? मकरंद मुळे. निश्चित. आणि असं आहे की अमेठीत जर गांधीकरण हरू शकतं तर बारामतीत पवार का हारणार नाही असा विचार भारतीय जनता पार्टीने करणं काही चूक नाहीये. पण भारतीय जनता पार्टी काही संपूर्ण आपली ताकद म्हणजे 48 मतदारसंघ त्यातले किती कोणाला सुटतील, पुढच्या युतीच्या चर्चा काय वगैरे हा जरी मुद्दा असला तरी आज जे यश भारतीय जनता पार्टी मिळवू इच्छिते ती पवारांना किंवा एकूण पवार कुटुंबियांना बारामतीच्या बाहेर पडू द्यायचं नाही, तिथे त्यांना जखडून ठेवायचं हे एक असेल. आणि राहिला मुद्दा जो मावळच्या मतदारसंघाचा आहे तर शेवटी त्यांना काळजी आहे. त्यामुळे ज्या काही तडजोडी होतील, ज्या काही वाटाघाटी होतील त्याच्यात सोपी जागा, सोयीची जागा आणि मार्गी लावण्याची जागा असा निश्चित विचार केला जाईल. त्यामुळे इथे तुम्ही मला मदत करा, तिथे तुम्हाला मी मदत करतो अशा तर गोष्टी होणार आहेत. काही जाहीरपणे होतील, काही ठरवून होतील, होणार तर नक्की आहे. पण भारतीय जनता पार्टीचा जे मुख्य उद्देश आहे ते 2024च्या लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकणं. आणि मग अशा जागा जिंकण्याकरता असं आहे की मकरंद मुळे आपण वारंवार या गोष्टीचा उल्लेख करताय. जमल्यास एका वाक्यात सांगता येईल काय आकडा अपेक्षित आहे भाजपला आणि त्यातल्या किती जागा कमळावर आल्या पाहिजेत, किती जागा एनडीएचे सहकारी म्हणून निवडून आणायच्या आहेत? असं आहे की आता भारतीय जनता पार्टी म्हणून 350 जागांची चर्चा करते. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात ते राजीव गांधींना बहुमत त्यावेळी मिळालं होतं तितकं बहुमत आपल्याला मिळवता येईल का असा ते निश्चित प्रयत्न करतील. कारण इतकं मोठं उद्दिष्ट जर ठेवलं तर संघटना कामाला लागते, तर कार्यकर्ते झपाटून कामाला लागतात. बिलकुल. म्हणजे एका अंदाजाच्या नुसार कमळावर
400 पेक्षा जास्त जागा आणण्याचा प्रयत्न आहे, एनडीएचे आकडे त्यापेक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. मग चर्चेतला जो मुद्दा आता सुरू आहे, कळीचा मुद्दा, तो आहे पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्याच्या बाबत. सुप्रिया सुळेंचं बारामतीतलं राजकीय भवितव्य आजच्या निर्णयामुळे डळमळीत होण्याची शक्यता आहे, किंबहुना त्या पराभूत होतील अशा प्रकारची सुद्धा वक्तव्य सातत्यानं केली जात आहेत. आजच्या निकालाच्या नंतर जर अजित पवार त्यांच्या सोबत उभे राहणार नसतील बारामतीत त्यांच्या विजयाच्या साठी, तर सुप्रिया सुळे एकट्याच्या बळावर जिंकू शकतील अशी परिस्थिती नाही. तिथे आधीच गोपीचंद पडळकर असतील किंवा इतर धनगर समाजाचे नेते असतील, ते पवारांना पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. पार्थ पवारच्या या मावळमधल्या राजकीय भवितव्याची ही चर्चा आपण केली, पण आता मुद्दा वेगळा आहे. तो चर्चेतला पुढचा टप्पा आहे. जयंत माइंडकर, त्या अनुषंगानं तुम्ही बोलतं व्हायचंय. तुमच्यासाठी प्रश्न असा, आज अजित पवार असं सांगतात सगळा पक्ष त्यांच्या सोबत आहे. उरले सुरले जे कोणी आहेत, ज्यात जयंत पाटील आहेत ते म्हणतायत की ते शरद पवारांसोबत आहेत. काही आमदार अजून उरलेले आहेत, त्यातल्या काही आमदारांपैकी एखाद्यावर प्रतोत्पदाची जबाबदारी पण येऊ शकते. त्या आमदाराच्याकडून व्हीप काढण्याचा प्रयत्न करून आणखीन राजकीय नाट्य रंगू शकतं. पण हे जे काही उरले सुरले थोडेफार आहेत, तो आता ताई गट आहे राष्ट्रवादीतला. तो ताई गट आज ताई गट म्हणून अस्तित्वात आहे. उद्या सुप्रिया सुळे काँग्रेसमध्ये आपला गट घेऊन विलीन होताना तुम्हाला दिसतायत का? जयंत माइंडकर. मला त्याची शक्यता दाट वाटते आणि तशी शक्यता मी 2 महिन्यापूर्वी एका लिहिलेल्या लेखात व्यक्त केलेली होती की जशी शिवसेना फुटली तसं काही दिवसात राष्ट्रवादीवर सुद्धा भारतीय जनता पार्टी आपला निशाणा साधू शकतं. आणि त्याच्यानंतर अर्थात अजित पवार ज्यांचे सौहार्दपूर्ण संबंध किंवा सरळ शब्दात अजित पवारांचा राजमार्ग हा भाजपकडे जाताना दिसत आहे, जो त्यांनी 2019 सालीच दाखवून दिला. आणि तेव्हा त्यांच्या बरोबर प्रफुल्ल पटेल सुद्धा तयार होते. त्या राजमार्गावर जातील. आणि उरली सुरली जी काही 1/4 राष्ट्रवादी काँग्रेस आहे, पवारांचं 83 वय पाहता, त्यांचं प्रकृती पाहता, आता ते स्वतः भलेही म्हणत असले की मी अजूनही उभा राहीन आणि मी पुन्हा पक्ष उभा करीन. होय, त्यांनी कदाचित 1980ला 85ला 99ला उभा केलेला असेल, पण ती 99ची ताकद आता 2024 मध्ये ते दाखवू शकतील का? किंवा सुप्रिया त्यांच्याकडे ती तशीच ताकद असेल का? तर मला असं वाटतंय पॉलिटिकल सिंपल कॅल्क्युलेशन मला जे दिसतंय की देशभरात असा एक प्रकारे पुन्हा अघोषित द्विपक्षीय पद्धती पुन्हा येईल की या रिजनल पक्षांच्या पेक्षा एकतर भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस असा पर्याय निर्माण होऊ शकतो. आणि अशामध्ये ज्या पक्षांचे रूट्स हे ऑलरेडी काँग्रेसमध्ये आहेत, मग ते राष्ट्रवादी असेल किंवा इतरही अनेक पक्ष आपल्याला माहिती आहे देशभर आहेत, या पक्षांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणून काँग्रेस भक्कम करण्याचा प्रयत्न राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे करू शकतात. पण जयंत माइंडकर, 1 मिनिट, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. तुम्हाला पटकन 30 सेकंदात हे सांगावं लागेल की सुप्रिया सुळे जर उद्या काँग्रेसमध्ये जाणार असतील तर त्या बदल्यात त्यांना मिळणार काय? मुख्यमंत्री पद मिळू शकतं त्यांना. अहो, पण त्याच्यासाठी काँग्रेसचे तेवढे आमदार निवडून यायला लागतील. शकते जी, अर्थात, पण त्यांना येण्याकरता तरी मुख्यमंत्री पदाचं लालूच दाखवली जाऊ शकते ही वस्तुस्थिती आहे. कारण तसं पाहिलं तर सध्या मुख्यमंत्री पदाकरता पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या नंतर एक नेता म्हणून काँग्रेसकडे आता उरलेला नाही जो सर्वमान्य असू शकेल. नाना पटोलेंच्या बद्दल किती वाद आहेत हे आपल्याला सर्वश्रुत आहे. ठीक आहे, आपण पटकन वैजंती कुलकर्णी आपटे यांना बोलतं करू. वैजंती कुलकर्णी आपटे, मुख्यमंत्री पदाचं जर समजा आमिष आश्वासन दिलं गेलं तर उरली सुरली राष्ट्रवादी घेऊन सुप्रिया सुळे काँग्रेसमध्ये जातील? मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं तर कदाचित त्या तसा विचार करू शकतील, कारण मुळात त्यांची तीच इच्छा आहे आणि पवारांची पण तीच इच्छा आहे की महिला पहिली मुख्यमंत्री ही सुप्रिया सुळे यांनीच व्हायला पाहिजे. पण मुळात प्रश्न असा आहे की त्या मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस आणि उरल्या सुरल्या राष्ट्रवादीला बहुमत तर मिळालं पाहिजे. 145 आमदार निवडून तर यायला पाहिजेत महाराष्ट्रात. बिलकुल, सातत्यानं अजित पवारांच्याकडून आपण हे वक्तव्य ऐकत आलेलो आहोत की
कोणाही मुख्यमंत्री होऊ शकतो, त्याच्यासोबत त्याला किमान 145 जणांचं समर्थन लागेल. सुप्रिया सुळेंच्या या राजकीय वाटचालीची चर्चा करत असताना महत्वाचा टप्पा मला मकरंद मुळे आपल्याकडून अपेक्षित करायचा आहे. आजच्या नंतर त्या काय करतील? असं आहे की जे शरद पवारांनी वक्तव्य प्रेस कॉन्फरन्सला केलं की आम्ही नव्याने पक्ष उभारू, सुप्रिया सुळे त्यांच्याच कन्या आहेत, असंच जर उमेद किंवा हिंमत त्यांनी दाखवली आणि खरोखर पक्ष उभारणी करता त्यांनी काही प्रयत्न केले तर एक वेगळं नेतृत्व राष्ट्रवादीत त्यांचं येऊ शकतं आणि जी चर्चा आता आपण केली मग काँग्रेस बरोबर बार्गेन करण्याची त्यांची ताकद वाढू शकते. नाही पण मकरंद मुळे गमतीचा प्रसंग घडला पत्रकार परिषदेत, तो आपल्यालाही लक्षात आला असेल. ज्या वेळेला विचारलं गेलं शरद पवारांना की तुमचा कुठला नेता आहे ज्याच्यावर भरोसा ठेवता येऊ शकतो, त्यावेळेला शरद पवारांनी फक्त स्वतःचं नाव घेतलेलं आहे. आता हाच मुद्दा आहे की म्हणजे अजितदादा का बाहेर पडले तर ह्याच कारणामुळे बाहेर पडले. आता ज्या आपल्या मुलीच्या करता हे सगळं राजकारण करावं लागतं, तिचं नाव घेऊन परत एकदा तिला एस्टॅब्लिश करण्याची संधी होती, ती त्यांनी का नाकारली असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सगळंच म्हणजे जे काही आता चाललंय ते एकीकडे इतका दीर्घ अनुभवी असलेला राजकारण, महाराष्ट्रातल्या राजकारणात चाणक्य म्हणून म्हणून घेतलेले, कधी किंग मेकर बनलेले, कधी स्वतः किंग झालेले असाही राजकारणी आज गडबडला आहे हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. आपण बिलकुल या 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 गडबडीवरच पटकन वैजयंती कुलकर्णी आपटेंची एक प्रतिक्रिया घेऊयात. वैजयंती कुलकर्णी आपटे, आजच्या दिवशी पवार विचलित दिसलेत. त्यांना जेव्हा सर्वोच्च नेता कोण आणि सर्वोच्च म्हणण्यापेक्षा सर्वात विश्वसनीय चेहरा कोण विचारलं तेव्हा त्यांना संधी घेता आली असती. त्यांनी स्वतःबरोबर आपल्या मुलीचं नाव घ्यायला हवं होतं, पण त्यांना आज कळलं असेल कदाचित की त्यांनी गेल्या काही दिवसात जी रचना लावली तीच रचना आज उलटलेली आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं की सुप्रिया सुळे ह्यांना कार्याध्यक्षपदी नेमल्यामुळे सगळा वाद सुरू झाला आणि त्यामुळेच त्याचा परिणाम म्हणून आज अजितदादा बाहेर पडताना दिसतात सगळ्या आमदारांना घेऊन. कारण सगळे अनेक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सुप्रिया सुळे यांच्या हाताखाली काम करणं पसंत नव्हतं, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं वाटतंय. परंतु मला दुसरा मुद्दा असं म्हणायचं आहे की जसं आता कालच्या मोर्चात सुद्धा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे स्वतः न येता त्यांनी आदित्य ठाकरेंवर सगळी धुरा सोपवली आणि त्यांना एक नेता म्हणून एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न त्या मोर्चाद्वारे त्यांनी केला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. तसं आज पवार साहेब सुप्रियाचं नाव घेऊन नव्या पक्ष उभारणीला सुप्रियाच्या साथीने ते नवीन पक्षाची उभारणी करतील असं म्हटलं असतं तर त्याचा एक वेगळा परिणाम दिसला असता. बिलकुल. पण एक आणखीन बाब मग लक्षात घ्यायला हवी ती अशी की या सगळ्या घडामोडींमध्ये ज्या उद्धव ठाकरेंना पवारांनी मुख्यमंत्री केलं ते कुठेच दिसत नाहीत. त्यांनी अत्यंत एका वाक्यातली किंबहुना 3 शब्दातली प्रतिक्रिया दिली, नांदा सौख्य भरे अशा शब्दातली. वैजयंतीजी, हो बरोबर आहे. कारण आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार, त्यांना आधी स्वतःचाच पक्ष सावरता सावरता नक्की 9 आलेत, आता ते राष्ट्रवादीच्या या फुटीबद्दल काय दुसरी प्रतिक्रिया देणार. पटकन जयंत माइंडकरांना विचारतो. जयंत माइंडकर, आजच्या दिवशी मवियामध्ये सर्वाधिक आनंदी संजय राऊत असतील. अजित पवारांना मवियातून बाहेर ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झालाय. आता तो त्यांचा यशस्वी झाला की शरद पवारांनी त्यांच्याकडून करवून घेतला हा खरा प्रश्न. कारण एक लक्षात घ्या, संजय राऊत यासारखा एक पत्रकार जेव्हा अजित पवारांच्या सारख्या नेत्याबद्दल काहीही प्रश्न काहीही वक्तव्य करतो तेव्हा नॅचरली त्याला कोणतं तरी बॅकिंग आहे आणि हे बॅकिंग अजित पवारांच्या विरुद्ध शरद पवारांनी संजय राऊतांना दिलं, त्याच्याशिवाय ही व्यक्ती असं बोलू शकणार नाही हे आपणही जाणता, मी पण जाणतो. आणि त्याच्यामुळे एक प्रकारे मी असं मानतो की शरद पवार त्यांनी संजय राऊत कडनं त्यांना जे निरोप द्यायचे होते अजित पवारांना ते देऊन घेतलेले आहेत. आणि मग मकरंद मुळे जाता जाता 30 सेकंदात आपण पटकन सांगा थोडक्यात काय तर सुप्रिया सुळेंच्या साठी जी रचना लागली आहे तीच रचना यापुढे मग राष्ट्रवादीत उरलेल्या राष्ट्रवादीत किंवा ब गटामध्ये जर कायम राहणार असेल तर त्या पक्षाचं भवितव्य काय, किंबहुना तो आता पक्ष नाही, तो आता गट आहे. जो काही पक्ष होता तो आता अजित पवारांकडे आहे. शरद पवारांना आता नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल का? नाही, आता त्यांनी तर म्हटलेलं आहे की उद्यापासून आम्ही सगळं सुरू करू आणि
नवीन उभारणी करू आणि तुम्ही बघालच म्हणजे त्यांनी 80चाही दाखला दिला की मला सोडून गेलेले आमदार पराभूतही झालेले आहेत. त्यामुळे एका अर्थाने त्यांनी जे सगळे संकेत पत्रकार परिषदेतनं दिलेले आहेत ते त्याच अर्थाने दिलेले आहेत. आणि आता जे कोणी नवे जोडले जातील किंवा नवे आणले जातील किंवा जे जुने आहेत त्यांना सुप्रिया सुळेंनाच नेतृत्व मान्य करायला लागेल असंही म्हणता, कारण प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे पुढचं जे काही शरद पवार किंवा आता सुप्रिया सुळे यांच्या गटाचं जे म्हणून काही राजकारण असेल ते स्वाभाविक आता त्यांच्याभोवती केंद्रित असेल, त्यांना सोयीचं असेल असे आज तरी संकेत मिळत आहेत. धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल. लक्षवेधीला वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला ही चर्चा इथेच आटोपती घ्यावी लागतीये. राष्ट्रवादीच्या बाबत जे घडलं ते अपेक्षित होतं, पण यानंतर सुद्धा अनेक गोष्टी राष्ट्रवादीच्या बाबत आणि पवारांबाबत घडणार आहेत. त्या सर्व गोष्टींवर आपली लक्षपूर्वक नजर राहील आणि त्याचं विश्लेषण सुद्धा आपण लक्षवेधी टप्प्याटप्प्यानं करत राहू. तुर्तास आजच्या कार्यक्रमात इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.